अतिशय आनंदाचा दिवस आहे की आपल्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाच्या नूतन इमारतीचं भूमिपूजन देशाचे गृहमंत्री आणि ज्यांच्या कणखर नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आपला देश हा सातत्याने प्रगती करतो आहे असे माननीय अमित भाई शहाजी, आपले अध्यक्ष रवी चव्हाण जी, मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी, सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील, चंद्रशेखरजी बावनकुळे, आशिषजी सेलार, पंकजाताई मुंडे, रावसाहेब पाटील दानवे, राहुलजी नार्वेकर, नारायणरावजी राणे, रामभाऊ शिंदे, मुरलीधरजी मोहोळ, राधाकृष्ण विखे पाटीलजी, गिरीश महाजनजी, अतुल सावेजी, मंगलप्रभात लोढाजी, जयकुमार गोरेजी, आकाश फुंडकरजी, अशोक उईकेजी, राजेश पांडेजी, माधवीताई नाईक, प्रवीण दरेकरजी, विक्रांत पाटीलजी, संजय सावकारेजी, ॲडव्होकेट उज्ज्वल निकमजी, मनोज कोटकजी, या ठिकाणी समोर बसलेले देखील सर्व भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते, अनेक आपले जुने कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या सर्वांचं मी अतिशय मनापासून आजच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। आत्ताच अध्यक्षांनी सांगितलं की ज्यावेळी माननीय आपले नेते नरेंद्रभाई मोदीजी यांच्या नेतृत्वात देशामध्ये आपलं सरकार आलं आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाची धुरा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून माननीय अमितभाई शहांनी घेतली, त्यावेळी आपल्या पक्षाने निर्णय केला की प्रत्येक जिल्ह्यामध्ये पक्षाचं एक कार्यालय असलं पाहिजे। खरं म्हणजे प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की माझं स्वतःचं घर असावं आणि ते साहजिक देखील आहे, पण जसं व्यक्तीचं घर महत्त्वाचं आहे तसं कार्यालय हे पक्षाचं आणि कार्यकर्त्यांचं घर आहे आणि म्हणून पक्षाचं आणि कार्यकर्त्यांचं घर देखील हे प्रत्येक जिल्ह्यात असलं पाहिजे, ते योग्य प्रकारचं झालं पाहिजे। त्या ठिकाणून जनसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्या ठिकाणून कार्यकर्ताही प्रशिक्षित झाला पाहिजे। अशा पद्धतीचा विचार करून संपूर्ण भारतामध्ये कार्यालय निर्माणाचं काम सुरू झालं आणि महाराष्ट्रातही सातत्याने आपण ते काम हातामध्ये घेतलं। या ठिकाणी आपले सगळे पूर्व अध्यक्ष बसलेले आहेत, त्या सगळ्या अध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये रावसाहेब पाटील दानवे असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील, चंद्रशेखरजी बावनकुळे असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण जागा घेतल्या, त्या ठिकाणचं बांधकाम सुरू केलं। आमचे लक्ष्मण सावजी या ठिकाणी आहेत, ते आमचे कुल मुक्त्यार आहेत, त्यामुळे त्यांच्याच नावाने आम्ही सगळी खरेदी, म्हणजे भाजपच्या नावाने, पण भाजपचे कुल मुक्त्यार ते आहेत, त्यामुळे सगळ्या खरेदी करून आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणचं भाजपचं कार्यालय तयार करणं सुरू झालं। अनेक कार्यालय पूर्ण